लातूरमधून आहे। लातूर जिल्ह्यामध्ये आरक्षणासाठी झालेल्या तिघांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आता ट्विस्ट आलाय। या आत्महत्या आरक्षणासाठी केल्याचा दावा खोटा निघालाय। आत्महत्या करणाऱ्यांजवळ सापडलेल्या चिठ्ठ्या या इतरांनीच लिहिल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं। अहमदपूर तालुक्यातील बळीराम मुळे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्या जवळील चिठ्ठी ही धनाजी मुळे नावाच्या व्यक्तीने लिहिल्याचं तपासामध्ये समोर आलं। तर निलंगा तालुक्यामधील महादेव कोळी समाजाच्या शिवाजी मेळळे या व्यक्तीने आत्महत्या केली होती। तिसऱ्या प्रकरणामध्ये चाकूर तालुक्यातील अनिल राठोड यांनी देखील चिठ्ठी असली त्यांची ही खोटी सिद्ध झालेली आहे। आता या तिन्ही प्रकरणामध्ये अहमदपूर, निलंगा आणि चाकूरमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। जिल्ह्यामध्ये मागील साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये आरक्षणाच्या अनुषंगानं काही वेगवेगळ्या ज्या घटना घडल्या होत्या त्यामध्ये दिनांक 26 ऑगस्ट रोजी अहमदपूर तालुक्यातील सिंदगी या गावचा जो युवक होता त्यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्यानंतर साधारणतः 13 सप्टेंबरला निलंगा तालुक्यामध्ये दादगी या गावी जो इसम आहे ज्याचं नाव त्या ठिकाणी शिवाजी वाल्मिक मेळळे या इसमाचा त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीला धक्का लागून विजेच्या इलेक्ट्रिक्युशनमुळे ज्याचा मृत्यू झाला होता। तर त्या तपासामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक चिठ्ठी प्राप्त झाली होती ज्यामध्ये महादेव कोळी समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळण्यासाठी मी आत्महत्या करत आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घ्यात लातूरमधून त्रिशरण मोहगावकर आमचे प्रतिनिधी हे जोडले गेले आहेत। त्रिशरण, पोलीस तपासातनं नेमक्या कोणकोणत्या बाबी उघडकीस आल्या? नक्कीच ऋतुजा, मागच्या आरक्षणाच्या या लढ्याच्या दरम्यान जर बघितलं तर लातूर जिल्ह्यामध्ये अनेक आत्महत्या घडल्यात। त्याच्यामध्ये पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी ज्या चिठ्ठ्या आत्महत्याग्रस्तांच्या जवळ मिळाल्यात या चिठ्ठ्यांचा तपास सुरू केल्यानंतर अहमदपूर तालुक्यामधला बळीराम मुळे ज्यानं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्याकडे मिळालेली चिठ्ठी, त्यानंतर शिवाजी मेळळे निलंगा तालुक्यातला आणि चाकूर तालुक्यामधला अनिल राठोड या तिघांकडच्या चिठ्ठ्यांमध्ये तथ्य नसल्याचं पोलिसांना समोर तपासामध्ये निष्पन्न झालंय। त्यातला पहिला जो हा आहे मुळे, बळीराम मुळे, त्याच्याकडची जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी त्याचा चुलत भाऊ असलेल्या धनाजी मुळे याने त्याला उपचारादरम्यान लातूरकडे घेऊन जात असताना रस्त्यात लिहिली आणि त्याच्या खिशामध्ये ती चिठ्ठी प्लांट केलं असं पोलिसांनी तपासाच्या नंतर सिद्ध केलंय। त्यानंतर जो शिवाजी मेळे आहे याचा मृत्यू खरं तर इलेक्ट्रिक शेगडीचा शॉक लागून झाला होता आणि तपासाच्या पंचनाम्याच्या दरम्यान त्याच्याकडे ती चिठ्ठी सापडली नव्हती, मात्र नंतर चिठ्ठी त्याच्या शर्टच्या खिशामध्ये घरात सापडली आणि त्या चिठ्ठीचाही सखोल तपास केल्यानंतर ती चिठ्ठी सुद्धा त्याचा जो नातेवाईक आहे त्या नातेवाईकाने ती चिठ्ठी लिहिल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं आणि चिठ्ठीमध्ये महादेव कोळी प्रमाणपत्र मिळत नसल्याचा उल्लेख करण्यात आला होता। त्यानंतर चाकूर तालुक्यामधला अनिल राठोड जो आहे, अनिल राठोडचा सुद्धा घराच्या बांधकामाला पाणी मारत असताना ज्या इलेक्ट्रिक मोटरचा पंपाचा शॉक लागून त्याचाही मृत्यू झाला। त्यानंतर त्याच्याकडे पंचनाम्याच्या दरम्यान चिठ्ठी सापडली नव्हती, मात्र नंतर ती चिठ्ठी प्लांट केलं गेल्याचं पोलिसांनी तपासाच्या नंतर सिद्ध केलंय आणि या प्रकरणामध्ये 3 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात म्हणजे एकूण 3 प्रकरणांमध्ये 5 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि या चिठ्ठ्यांचा जो वापर आहे तो शासनावरती दबाव वाढवण्यासाठी या प्रकरणामध्ये 5 जणांच्या विरोधात नेमकी काय कठोर कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।